जय भीम. आज आपण आलो आहे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील ऐतिहासिक मुक्तिभूमीवर. 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली होती. दरवर्षी या ठिकाणी लाखोच्या संख्येने भीम अनुयायी येतात. 13 ऑक्टोबर रोजी खूप गर्दी असते या ठिकाणी. विविध पुस्तकाचे स्टॉल, विविध कार्यक्रम. चला तर आपण व्हिडिओमध्ये बघूया. ट्रॅफिक बघा फुल लागली. येवला मुक्तिभूमी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर हे बॅरिकेड लावले आणि हा रस्ता नगर मनमाड हायवे आहे. या ठिकाणाहून अगदी पायी गेल्यावर 10 मिनिटात आपण मुक्तिभूमी या ठिकाणी पोहोचतो. 10 मिनिटामध्ये चालत गेल्यानंतर मुक्तिभूमी येईल. तुम्हाला समोरच गर्दी दिसेल. आपण मुक्तिभूमी या ठिकाणी पोहोचलो आहे. समोरच गर्दी बघू शकतात. या ठिकाणी भीमगीताचे कार्यक्रम चालू आहे. गर्दी आहे मुक्तिभूमी या ठिकाणी. आलेल्या भीम सैनिकांसाठी जेवणाची व्यवस्था चालू आहे. समोरच बघू शकता जेवण बनवत आहे. थोडंसं आपण शॉर्टकट रोडने चाललोय, त्याच्यामुळं गर्दी आहे या ठिकाणी. हे विविध प्रकारचे स्टॉल दिसतील आपल्याला या ठिकाणी. मोफत चहा, मोफत ज्यूस, मोफत जेवण वाटप चालू आहे. अन्नदान भीम गर्जना सोशल ग्रुप यांच्यातर्फे मोफत चहा वाटप. विविध संघटना या ठिकाणी अन्नदान, ज्यूस, चहा, पाणी बॉटल, बिस्किटं वाटप करत असतात. रक्तदान शिबिर आहे समोर. भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई माता यांचे प्रतिमा, फोटो दिसतील या ठिकाणी. मुक्तिभूमीच्या समोर आलेलो आहे. आपण ग्राउंडमध्ये पोहोचलेलो आहे. आजूबाजूला गर्दी बघू शकतात. अनेक ठिकाणी आजूबाजूला सभा चालू आहे. आज पंचशील ध्वज लावलेला आहे. हा मुक्तिभूमीवर लांब लांबून, खेड्यापाड्यातून, शहरामधून अनेक लोक येतात. भीम अनुयायी येतात. हे समोर ज्योत घेऊन आलेले आहे. याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हते, परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही हे माझ्या हातात आहे. प्रवेशद्वाराच्या समोर आलो आहे आपण. समोरच भीम अनुयायी दिसतील आणि गर्दी दिसेल समोर ग्राउंडवर. या ठिकाणी भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात. तुफान गर्दी आहे. मध्ये स्तूपामध्ये एकदमच गर्दी नको व्हायला म्हणून थोडे थोडे सोडताय. हे बाहेर पडले का मग जे लाईनीला उभे आहे ते पुढे सोडले जातात. लहान मुलं, वृद्ध सर्वजण लाईनीमध्ये उभे आहे. चला तर वरती निघालोय आता आपण. खूप गर्दी झालेली आहे.
समोरच हा मंडप दिसेल त्या ठिकाणी भीमराव आंबेडकरांचे भाषण चालू आहे. व्हिडिओच्या लिंकमध्ये त्यांचं संपूर्ण भाषण दिलेलं आहे, बघू शकतात आपण. आता आपण चाललोय मुख्य प्रवेशद्वारातून मध्ये गर्दी बघू शकतात भीम अनुयायांची. आज 13 ऑक्टोबर रोजी जमलेला भीम अनुयायांचा जनसागर बघू शकतात आणि भीम अनुयायांमध्ये असलेला उत्सव बघू शकतात. इथं मध्ये आल्यावर भव्य अशी गौतम बुद्धांची मूर्ती. भिंतींवर काही चित्र काढलेले आहेत गौतम बुद्धांची. समोर या व्यक्तीच्या हातात जो फोटो दिसतोय त्याचा निषेध करीत आहे. हे भीमसैनिक वैजापूर तालुक्यातून आलेले आहे. बुद्ध वंदना घेण्यासाठी हे भीमसैनिक खाली बसलेले आहे. हे CCTV मध्ये बघा किती गर्दी आहे बाहेर. सर्व ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले आहेत. दुसऱ्या प्रवेशद्वारातून खाली आलो आपण तळमजला या ठिकाणी.
130 काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह तेव्हा बघू शकता. परिवर्तन सभा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोदा संस्थानचे स्पृश्य अमृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 3 महागुरू गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले. बाल भीमराव हे मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले म्हणून पेलुसकर गुरुजींच्या हस्ते बुद्ध चरित्र ग्रंथ भेट देऊन सत्कार. चारी बाजूला कोरीव पद्धती या प्रतिमा लावलेल्या आहेत. अस्पृश्य लोकांचे जीवन, अस्पृश्याने करावयाचे कामे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साताराला जाताना बाबासाहेब अस्पृश्य आहे हे कळताच गाडीवाल्याने बैलगाडीच्या खाली उतरून दिले. तो प्रसंग बघा. करुणा, निर्गुणा, बंधुत्व, समता. चौथर तळ्याच्या साठी मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं आहे. मार्च 1927 महाड चौदार तळे सत्याग्रह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची क्रांतिकारी घोषणा. मी हिंदू म्हणून जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हते, परंतु मी हिंदू म्हणून मारणार नाही हे माझ्या हातात आहे. तळमजल्यावर आहे आपण बाहेर आलो. ही भीम अनुयायांची गर्दी बघू शकतात बाहेर. या मुक्तभूमीला वरती जाण्यासाठी मुख्य 4 प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारापाशी आलो आपण. भाव आहे आणि समोर बसलेली मंडळी आहे. एक वक्ता उभा राहिला की तिकडून 10-20 लोक हळूहळू आपापली गाडी पकडण्यासाठी निघून जातात. आम्ही या ठिकाणी भेट द्यायला येतो. इकडं ज्यूस वाटप चालू आहे. हे बघू शकतात बाजूला वाचनालय आहे नवीन बनवलेलं. सुरा मेरय मज्ज पमाद टाना वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही. या ठिकाणी गाण्यांचा कार्यक्रम चालू होता. चला तर पुढं चालूया आपण. भीमराव आंबेडकरांचं भाषण चालू होतं. व्हिडिओच्या लिंकमध्ये दिलेलं आहे. संपूर्ण भाषण बघू शकतात. या ठिकाणी भीम अनुयायांनी पुस्तकं विकत घेतलेले आहे. फोटो बघू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या छान अशा मूर्त्या बघू शकतात. भीमराव आंबेडकरांचे तिकडे भाषण चालू होते. हे सर्व भिक्खू संघ तिकडे बसलेले होते. इकडे येत आहे आता ती.
सभागृहाकडे चाललो आपण. हा खाली सभागृह बघू शकतात. हे वाचनालय बघू शकतात. संध्याकाळचे 7:30 वाजले, आता बंद करता येते. हे बघा मध्ये कसं आहे, नंतर याचा मी संपूर्ण व्हिडिओ बनवून दाखवेल. आपण शनी पटांगणामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यांचा कार्यक्रम होता, भीमगीतांचा कार्यक्रम होता. भीमगीतांचा कार्यक्रम बघितला आणि मुक्तिभूमी या ठिकाणी परत आलोय. रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. अजून भीम अनुयायी काही येत आहेत. येवला मुक्तिभूमी ही केवळ एक जागा नाही तर स्वाभिमानाची प्रेरणा आहे. माझ्या चॅनलवर जाऊन बघा. येवला मुक्तिभूमीचा मी सेपरेट असा एक ब्लॉग तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ बघू शकतात आपण. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमो बुद्धाय, जय भीम.